प्रणवच देह देह हा प्रणव कल्पनेचा भाव कल्पू नये. अंजनाचे सार तेचे देह वारे आत्मा परिपूर्ण सारे पाहता ज्ञानी. ज्ञानदेव म्हणे प्रणव माझा पिता अक्षर तेची माता याची भेदे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवे अनुभवावे या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 या अध्यायाचा अंतिम श्लोक 47 क्रमांकाचा योगिनामपि सर्वेषां मतगतिरान्तरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की अर्जुना, सर्व भावे माझ्या ठिकाणी जो शरण आला, जो आपलं स्वत्वच विसरला आणि माझ्याशी एकरूप होऊन गेला, जे काही तो करतो तो माझ्या इच्छेकरिता करतो, माझा संकेत आहे म्हणून करतो, सहज भावनेतून जो जीवन जगतो तो भक्त मला आवडतो. या संपूर्ण जगताचा मीच एक करता आहे. इथं समर्थो एक मी अथो, मीच समर्थ आहे हे ज्याला मनोमन पटलं आहे आणि त्या नियमाला धरून जो जगतो, संपूर्ण करते पण माझ्या ठिकाणी समर्पित करतो, आपण निमित्त मात्र राहतो, असा भक्त अर्जुना मला आवडतो. तो जीव आहे याचाही त्याला विसर पडतो, अद्वैत भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. तो भक्त अर्जुना मला आवडतो. ये तु धर्मामृतमृतम यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते अतीव मे प्रिय. काल आपण पाहिलं की 12वा अध्याय हा संपूर्ण भक्ताचे लक्षणं सांगण्यात गेलं आहे की अशा लक्षणांनी युक्त अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणे एवच निर्ममो निरंकारः यो मद्भक्ता समे प्रिया. यो न हर्षती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्ता समे प्रिया. अनपेक्षा सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्ता समे प्रिया. यो न हर्षती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी यो मद्भक्ता समे प्रिया. जीवनात येणारं सुख आणि दुःख याकडे समान हेतून पाहतो. येणारं सुख दुःख हे फक्त आणि फक्त आपल्या कर्माचं फळ आहे. यात भगवंताचं काहीही देणं घेणं नाही. जे काही वाट्याला येत आहे ते आपल्याच कर्माचं फळ आहे. अशा सहज भावनेनं जो जीवन जगतो अर्जुना, तो भक्त मला आवडतो. आत्मसंयम योगामध्ये सर्व इंद्रिय संयमित करून भगवंताच्या ठिकाणी जो लीन करतो. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. या भगवंताशी जीवानं एकरूप इतकं होऊन जाऊ महाराज की देव पाहवया गेलो देवची हो निटालो, राम म्हणता रामचे होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे. अशी अवस्था साधकाच्या ठिकाणी निर्माण झाली की त्या साधकाला भगवंत आपलंच स्वरूप देऊन टाकतात. आपुला सारेखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, मीच होनी पांडवा आणि करीतसे माझी सेवा परी नवला होतो देखावा सांगे ऐक. जीव माझ्यापेक्षा दृष्टी वेगळे नाही, ते माझेच अंश आहे. मम अंशे जीवलोके जीवभूता सनातना मना षष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. या नियमानुसार भगवंत सांगतात की जीवाचा सर्वे सर्वा मीच होऊन जातो. फक्त त्यानं अनन्य भावानं माझ्या ठिकाणी शरण यायला पाहिजे. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वाहम्यम. तुका म्हणे त्याच्या नावे घेता तोची होई जे स्वभावे, नाव घेता घेता तोच परमात्मा बनून जातो. असा जीव भगवंत म्हणतात
मला तो आवडतो. तो परब्रह्माचे ने वेखे, तो मनुष्यासारखा तरी मनुष्यत्व तरी तया आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे. असतो माणसासारखा, तो चैतन्यासारखा, तो देहसंज्ञ तरी असे परी चैतन्यासारखा दिसे म्हणे. नावाला देह धरलेला असतो पण चैतन्य तोच असतो. आपण याही पूर्वी हे केलं की इतकंच काय की मी देह आहे आणि तो माझं देहातला चैतन्य आहे इतकं म्हणेपर्यंत भगवंताची मजल गेली. जीवाला अशा उच्च स्थानी, आपल्याहीपेक्षा मोठ्या स्थानी भगवंत नेऊन बसवतात. एक वेळेस भगवंताचा अपमान झाला तर त्याला राग येत नाही, परंतु भक्ताचा अपमान भगवंत कधीच सहन करत नाही महाराज. योग क्षेमम वहाम्यहम, त्याच्या सर्व प्रकारची काळजी भगवंत घेत असतात. आणि हेच संजय आपला राजा धृतराष्ट्र याला सांगतोय की राजन, भगवंत अर्जुनाला निर्ममो निरंकार होऊन सर्व भावे मन बुद्धी सहित शरण ये अशा प्रकारचं आवाहन करताय. आणि असा शरण आलेला भक्त मला आवडतो. अर्जुनही भगवंताचा आवडीचा आहेच. आणि अर्जुन आणि भगवंत यांच्यातला चाललेला संवाद हा संजय आपल्या राजाला सांगतो आहे. आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग, श्रीमद ज्ञानेश्वरी, आत्मसंयम योग अध्याय 6, ओवी 489. तेथ आदिलापासून पार्था ऐकिजे ऐसीची असता, दुनावली हे यदुनाथा भावे सरले. संजय सांगतो, हे राजन, ते पार्थाला पूर्वीपासूनच योगाचं ऐश्वर्य ऐकावं अशी तीव्र इच्छा होतीच. कारण अर्जुन मनापासून तो ऐकतोय. आणि म्हणून तर माऊलीनं म्हटलं आहे महाराज की श्रोता कसा असावा, अर्जुनासारखा असावा. अहो अर्जुनाची ये पाती जे परिस्नेया योग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. श्रोता म्हणून अर्जुनच होता आला पाहिजे. तसं होता आलं तरच श्रवण भक्ती होत शकते महाराज. तर अर्जुन हा त्या योगाचं ऐकण्याकरता अतिशय उत्सुक होता. त्याची तीव्र इच्छा होतीच, संजय सांगतोय. ती पुन्हा दुनावली भगवंताचा असं म्हणण्यापुढं. आणि म्हणून अर्जुनाची ही झालेली मनाची अवस्था त्या यदुनाथाला कळून चुकली, संजय म्हणतो. कारण आपण जेव्हा बोलतो ते समोरच्याच्या गळी उतरत असेल, त्याला ते पटत असेल, रुचत असेल, आवडत असेल, तरच त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात महाराज. तुमच्या बोलण्याचा जर त्याच्यावर काहीच परिणाम होत नसेल तर तुम्ही दुःखद काही सांगायला गेलो तरी तो मूर्खासारखा हास्यवदनानं ते ऐकत राहतो. परंतु या ठिकाणी तसं नाही आहे महाराज. अर्जुन भगवंताने सांगितलेला शब्द न शब्द ऐकतोय आणि अतिशय आस्थेनं ऐकतोय. त्याची ऐकण्याची तीव्र इच्छा आहे. आणि ही त्याची मनाची तयारी पाहून, त्याची ते ऐकण्याची तीव्र इच्छा पाहून भगवंत मनोमन सुखावले आहेत. आणि आपण सांगतो ते शब्द न शब्द अर्जुन ऐकतोय आणि ते त्याचं अनुकरण करणार आहे, तो गळी उतरवणार आहे, तसं तो आचरण करणार आहे याची खात्री भगवंताला झाली. आणि म्हणून संजय या ठिकाणी म्हणतो आहे की तेथ आदिलापासून पार्था ऐकी जे ऐसीचे असता. जे काही भगवंत सांगतायत ते तो ऐकतच आलेला आहे. दुनावली हे यदुनाथा भावे सरले. भावे सरले म्हणजे समजून चुकलं भगवंत की आता आणखी हा अतिशय सावध होऊन ऐकतो आहे, उत्तम श्रोता झालेला आहे. आणि त्यामुळे भगवंत अजून पुढचं तत्त्वज्ञान अर्जुनाला सांगताहेत. त्या प्रसंगाचं वर्णन संजय या ठिकाणी करतोय की तेथ आदिलापासून पार्था ऐकी जे ऐसीचे असता, दुनावली हे यदुनाथा भावे सरले. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.